नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी मिशोवरून काही प्रोडक्ट्स बोलवलेले आहेत, तेच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला जर ते घ्यायचे असेल, आवडले तर आवर्जून तुम्ही घेऊ शकता. त्याची सर्व प्रोडक्ट्सची लिंक जी आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करणार आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर सगळे प्रोडक्ट छान आहे आणि अगदी एक प्रोडक्ट जो आहे तर तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जो खराब वाटला मला, जो चांगला नाही वाटला तोही तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. परंतु सर्व वस्तू चांगल्या आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मी घेतलेल्या आहेत, त्याच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर ज्यांना आवडल्या त्यांनी आवर्जून घेऊ शकता आणि कुणाला काही वस्तू अजूनही दुसऱ्या घ्यायच्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट देखील करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक सांगेल की आपल्या या चॅनलवरती उपायांचे व्हिडिओ मी टाकत होते, आता नाही टाकायला लागले. तर ते उपायांचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का, हेही व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का? सोबतच आता जे काही सण आपले आता इथून पुढे जे सण असणार आहे तर ते खूप असणार आहे. आता नेमकीच आपल्या सणवार व्रत वैकल्याला सुरुवात झालेली आहे. तर मग आता इथून पुढे मी माझ्या घरामध्ये मी माझे कोणकोणत्या सेवा करते, कोणते उपाय करते, सोबतच थोडंफार माझं डेली रुटीन जे आहे तर ते देखील तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. घरातील माझ्या आयुष्यामध्ये जे काय चालू आहे किंवा जे काय सुख दुःख आहे ते देखील शेअर करणार आहे. तुम्हाला बघायला ऐकायला आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्रोडक्ट्स कोणते तुम्हाला आवडले ते देखील कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायला विसरू नका. तर चला आजचे प्रोडक्ट आपण बघून घेऊया. तर प्रोडक्ट अगदी स्वस्त आणि मस्त आहेत, खूप छान आहे. फक्त 100-200 रुपयाच्या आतमध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत. तर चला एक आपण बघून घेऊया. तर पहिलं जे आहे तर आपल्या घरामध्ये आपलं गॅस सिलेंडर गेलं की आपले मिस्टर जे आहेत तर ते घरी नसतं किंवा घरामध्ये कुणी नसेल. समजा आता माझ्यासारखी माझी ताई मैत्रीण एखादी एकटी असेल, मग सिलेंडर आल्यानंतर आपल्याला ते वजनदार असतं तर ते उचलल्या जात नाही. तर त्यासाठीच मी जे आहे तर ते सिलेंडर साठी मी एक स्टँड बोलवलेले आहे. तर हे आता बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा काहींना माहीत देखील नसेल. तर हे जे आहे तर हे असं आहे, यावरती तुम्हाला सिलेंडरची टाकी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि फक्त तुम्हाला ओढायचं आहे. कारण की याला हे जे चाक आहे तर आपल्याला कुठलेही म्हणजे ताकद जी आहे, आपण म्हणतो ना ताकद लावावं लागते, उचलत नाही असं. तर आपल्याला ते जोर द्यायचं काम नाही. आपण अलगद ते सिलेंडर ओढलं की ते ऑटोमॅटिक घरामध्ये आपल्या येऊ शकतं. म्हणजे फार सांगायचं झालं म्हणजे आपल्याला ते उचलून घ्यायची गरज पडत नाही. यामध्ये तुम्हाला सिलेंडरची टाकी ठेवायची आहे आणि सिलेंडर ओढायचं आहे. आपण सहज एका हाताने सुद्धा ओढू शकतो. तर हे पहिलं जे आहे तर हे गॅस सिलेंडरचं जे स्टँड आहे तर मी हे बोलवलेलं आहे. यामध्ये आपण दुसरंही काही ठेवू शकतो, जड वस्तू आपल्याला जी ओढल्या जात नाही ती. परंतु सिलेंडरच्या टाकीसाठी छान आहे बघा हे. तर खूप मस्त आहे, तुम्ही घेऊ शकता. याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी शेअर करणार आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आता दुसरं म्हणजे आता आपल्याला सकाळी घाई गडबड असते, मुलांची शाळा असते, स्वयंपाक असतो, नाश्ता असतो, टिफिन तयार करण्याची गडबड असते. बऱ्याच वेळा आपण सकाळी देखील वरण भात लावतो, लहान मुलं असेल किंवा कधी कधी आपण नाश्त्याला पोहे सुद्धा बनवत असतो. तर मग घाई गडबडीमध्ये आपण ताटामध्ये पोहे धुतो किंवा तांदूळ धुतो, एखाद्या डब्यामध्ये धुतो. तर मग ते काय होतं, गडबडीमध्ये बेसिंग मध्ये सांडतात किंवा खाली किचन कट्ट्यावरती सांडतात. त्यासाठीच मी चाळण जी आहे ही तांदूळ धुण्याचं, तर ही चाळण जी आहे तर ती बोलवलेली आहे. हे बघू शकता, खूप छान आहे. यामध्ये तुम्हाला तांदूळ पोहे टाकायचे आहे, पाणी टाकायचं आहे आणि फक्त असं तुम्हाला थोडंसं चोळून घ्यायचं आहे आणि असं केलं की पाणी जे आहे तर ते अलगद खाली पडून जाणार आहे. आपले पोहे किंवा तांदूळ जे आहेत तर ते सांडणार नाही, कारण इथे छिद्र आहे. बघू शकता, यामधून पाणी सगळं झिरपून जाणार आहे. सांडण्याची जास्त काही हे नाही. याची देखील लिंक मी जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. आवडला का तो कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जावा. आता तिसरं जे आहे तर तिसरं म्हणजे मी गळ्यातलं छोटं शॉर्ट गंटन जे आहे तर ते बोलवलेलं आहे. तर ते बघू शकता, तेही तुम्हाला दाखवते मी कसं आहे. हे बघा, हे असं आहे.
क्वालिटी खूप छान आहे आणि खूप मस्त आहे, स्वस्तात मस्त. सगळे प्रोडक्ट्स अगदी 100-150च्या आतले आहेत ताईंनो, मैत्रिणींनो. नक्की घेऊन बघा आणि तुम्हाला कसे वाटले तेही मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून शेअर करत जावा. तुम्हाला उपायांचे व्हिडिओ आवडतात का, ऐकायला आवडेल का तेही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुम्हाला ज्या विषयावरती व्हिडिओ आवडेल तो व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. तर चला, आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहेच युट्यूब विषयी. माझ्यासोबत काय झालं काय नाही ते मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे. लवकरच तोही व्हिडिओ येईलच तुम्हाला. आता समोरची वस्तू म्हणजे जी आहे तर ती म्हणजे हे आपण म्हणतो ना, व्यापार वृद्धीसाठी किंवा आपला एखादा व्यवसाय असेल तर त्यासाठी जे कोणी माझी ताई दादा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी हे घेऊ शकता. हे मेरू श्री यंत्र जे आहे तर हे छोटं आहे बरं का, जास्त मोठं नाही. हे मला वाटतं किंमत माझ्या लक्षात नाही, मी स्क्रीनवरती याची नंबर देईल किंवा लिंक मध्ये तुम्ही मिशोवरती हे लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला लिंक याची भेटून जाईल. तर हे बघा, हे असं आहे कच्चप मेरू श्रीयंत्र जे आहे तर हे व्यापार वृद्धीसाठी आहे. हे घेऊ शकता. हे पोकळ असतं ताईंनो, यामध्ये काही मोठे असतात काही छोटे असतात, तर हे छोटं आहे. हे बघू शकता, फक्त छान आहे, क्वालिटी बिलिटी खूप मस्त आहे आणि तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आणि हे आपल्याला हेही सांगेल की हे कशा पद्धतीने आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा आपल्याला कशा पद्धतीने याची पूजा करायची आहे, कशा पद्धतीने ठेवायचं आहे. तुम्हाला हे जर घ्यायचं असेल किंवा ज्यांना हे व्यापार वृद्धीसाठी घ्यायचं असेल आणि ज्यांना सिद्ध कसं करायचं आहे, कशा पद्धतीने ठेवायचं आहे, तर त्यांनी मला कमेंट करा. मी त्याही विषयावरती एक व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल आणि तुम्हाला सर्व या कश्यप मेरू श्री यंत्राची माहिती जी आहे तर ती तुमच्या बरोबर शेअर करेन. तर हे एक आपलं चौथं प्रोडक्ट आहे. हे बघू शकता, क्वालिटी खूप छान आहे आणि स्वस्तात मस्त आहे. तर समोरचे जे प्रोडक्ट्स आहे तर ती ही आहे पाटी, जादूची पाटी आपण म्हणतो ना, तर ती जसं की आपली लहान मुलं असतील मुली असतील तर त्यांना आता किती आपण पेन्सिल देणार आहे, इरेझर देणार आहे, तर ही जी पाटी आहे तर ही आहे बघा. बघू शकता, खूप छान आहे. मी तो थोडंसं तुम्हाला यावरती लिहून दाखवते वाटल्यास. हे बघू शकता, इथे जो दिसतोय ना तर हा पेन आहे बघा, याचाच तुम्हाला यावरती याचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनल वरती टाकेल मला शक्य झालं तर बघू शकता, किंवा तुम्ही माझ्या इन्स्टाच्या आयडीला फॉलो करा. तिथेही तुम्हाला मी सगळं इन्स्टावरती ही व्हिडिओ शेअर करते, तिथून देखील तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप छान क्वालिटी आहे आणि स्वस्तात मस्त आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कशी वाटली तुम्हाला माझी खरेदी, माझी शॉपिंग, तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आणि तुम्हाला घ्यायची असेल तर सर्व प्रोडक्ट्सची लिंक जी आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे, तिथून तुम्ही आवर्जून घेऊ शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक पेजलाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला देखील तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आवर्जून एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.